नमस्कार, मी बाळू साठे, राहणार मारूळ तालुका जिल्हा जळगाव। मी माझ्या नातीचा जन्म दाखला घ्यायला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आलो होतो, कारण जन्माच्या दाखल्याशिवाय आधार कार्ड निघत नाही। परंतु ज्यावेळेस आधार कार्ड कंपनी जी आहे, ज्या कंपनीला शासनाने कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे किंवा आधार कार्ड त्यांच्या माध्यमातून काढले जातं, परंतु त्या ठिकाणी जन्मदाखला सादर केल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी क्युरी काढली की जन्मदाखल्यावरती बारकोड असणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे। तर त्या संदर्भामध्ये नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, या सर्वांकडे बारकोड हा उपलब्ध नसल्या कारणामुळे 4 ते 6 महिन्यापासून हायस्कूल नगरपालिकेत चक्रा मारावी लागत आहे। जर का समजा आपल्याला बारकोड जर का अनिवार्य केलेला असेल तर त्या संदर्भातील वेबसाईट जी आहे, नगरपालिकेची असेल, महानगरपालिकेची असेल, ग्रामपंचायती असेल, त्या वेबसाईटवरती बारकोडची तरतूद करणं शासनाने गरजेचे आहे। परंतु तसं न करता नागरिकांची एक प्रकारची या ठिकाणी कोंडी होत आहे, जेणेकरून जर का बारकोड जर का त्या ठिकाणी नसला तर आधार कार्ड निघत नाही। त्याच्यामुळे मुलांना नर्सरीला ॲडमिशन असतील, अंगणवाडीमध्ये ॲडमिशन असेल किंवा त्यांचे प्रशासनाचे जे काही काम असतील, त्या मुलांना आधार कार्ड विना ते त्यांच्या लाभापासून, मूलभूत अधिकारांपासून ते वंचित राहत आहेत। म्हणून शासनाने दखल घेतली पाहिजे। जर का आपल्याला काही नियमांची चेंजेस करणे गरजेचे आहे तर त्यासाठीची आधीची तरतूद आहे की शासन आणि प्रशासनाने त्या संदर्भातली तरतूद या त्या प्रकारच्या वेबसाईट आधी तयार केल्या पाहिजे, त्यानुसार जेणेकरून नागरिकांची त्या ठिकाणी गैरसोय होणार नाही, अडचण होणार नाही। आज तुम्ही बघा, महानगरपालिकेमध्ये हायस्कूल नगरपालिकेमध्ये जनता आलेली आहे, सर्वांचा एकच दुखणं आहे की जन्म दाखला आहे, परंतु सदर जन्म दाखल्यावरती बारकोड नसल्या कारणामुळे या ठिकाणी त्यांचं जे आधार कार्डचं काम आहे हे होऊ शकत नाहीये। संबंधित विभागाला जर का आम्ही सांगितलं की बुवा काय आहे, आम्हाला जन्म दाखल्यावरती बारकोड, तर तिकडनं संबंधित अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांची हे उत्तर आहे की सदरची जी बारकोडची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट चालत नसल्या कारणामुळे आम्ही काहीही करू शकत नाही। प्रशासनातील अधिकाऱ्यांची ही एक मजबुरी आहे की त्यांना बारकोड वरतून उपलब्ध न होत नसल्या कारणामुळे ते नागरिकांना बारकोडचा जन्मदाखला देऊ शकत नाही, आणि नागरिकांना बारकोडचा जन्मदाखला न दिल्या कारणामुळे त्या नागरिकांच्या मुलांचं जे आधार कार्ड आहे हे निघू शकत नाही। म्हणून ही कुचंबना नागरिकांची या ठिकाणी होत आहे। तरी शासनाने, प्रशासनाने, लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील आणि लोकप्रतिनिधी असतील आणि वरिष्ठ अधिकारी असेल, जिल्हाधिकारी महोदय असतील, यांनी तात्काळ ह्या गंभीर विषयाची दखल घेऊन सदर जन्मदाखल्यावरती बारकोडची वेबसाईट लवकरात लवकर त्या ठिकाणी व्यवस्थित करून जन्मदाखले बारकोडसह मिळावे ही नम्र विनंती। आता आपण नगरपालिकेत आले आहे, नगरपालिकेचे जन्म नोंदणी अधिकारी काय म्हणताय, बारकावटविषयी काय चर्चा झाली? मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले, संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की 4 ते 6 महिन्यापासून आम्ही ती वेबसाईट हाताळतोय, परंतु वेबसाईट चालत नसल्या कारणामुळे तुम्हाला आम्ही जन्मदाखला हा बारकोडचा देऊ शकत नाही, आम्ही याच्यामध्ये काहीही करू शकत नाही, याचे सरळ त्यांचे उत्तर आहेत। हा अधिकार आमच्या अखत्यारीमध्ये येत नाही, हा शासनाचा अधिकार आहे असे उत्तर देता? हो। आता केव्हापासून तुम्ही नगरपालिकेचे चक्कर काढता? मी 20/7/2022 पासून 20/7/2022 पासून मी नगरपालिकेमध्ये चक्रा मारतो या ठिकाणी, आणि त्यांना एकच विनंती करतोय की प्रत्येक वेळेस माझी विनंती ही आहे की मला माझ्या जन्मदाखल्यावरती, माझ्या नातेवाईकांच्या जन्मदाखल्यावरती बारकोड हा मिळावा। परंतु त्यांचं 4 महिन्यापासून एकच उत्तर आहे की सदर वेबसाईट चालत नसल्या कारणामुळे तुम्हाला आम्ही बारकोड जन्मदाखला देऊ शकत नहीं। कई दिनों से मारूल के बालू भाऊ ताइडे यहाँ पर जन्म दाखिले के लिए चक्कर मार रहे हैं। इनका कहना है कि बारकाउट नहीं होने की वजह से पिछले 6-7 महीनों से हम जन्म दाखिले की नोंद के लिए यहाँ पर आ रहे हैं।